सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर देहाचा म्हणून नाश त्या ज्ञानाचा करू नये. ते ज्ञान म्हणजे कुठलं? ते ज्ञान म्हणजे परंपरागत चालत आलेले ज्ञान. कुठलं ज्ञान? परंपरागत चालत आलेलं ज्ञान. परंपरागत चालत आलेलं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर परंपरागत चालत आलेल्या सद्गुरूला शरण जावं. उठसूट कुणबी सद्गुरू म्हणून गेली. सद्गुरू होणं एवढं सोपं नाहीये. परंपरेचा जर वारसा नसेल, परंपरेची जर कृपा नसेल तर तो सद्गुरू कधी गटकाळ खायला गॅरंटी नाही. आणि म्हणून जाणते श्रोते हो जाणतेने गुरु भजिजे त्याने कृतकार्य होई जे जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषित. जाणतेने जाणून समजून ओळखून शरण जा. मुलीचं लग्न करताना गण गोत्र वंश कुळ सगळ्या गोष्टी पाहतोस ना. ज्याला तन मन धर अर्पण करायचं आहे तो कशा पाहायला पाहिजे का नको? गुटगुटीत चमचमीत दिसला की जा शरण त्याला, बरोबर गुंडाळतो तुला. तो नाथ तर परखडपणाचा अशा अडक्याचे 3 मिळाले तर घेऊ नका. आणि म्हणून जरा थोडंसं कान उघडं ठेवून ऐका. परंपरेशिवाय आत्मज्ञान मुखातून बाहेर पडत नाही. का? परंपरेची ती कृपा आहे. परंपरेच्या सिद्ध पुरुषांची ती कृपा आहे. माऊलींच्या हातून 9030 ओव्यांची अनुभूती आहे. प्रत्यक्ष परब्रह्मानुभूती आहे. नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. नाथांनी तर अक्षरशः मुक्तहस्तपणे गुणांचे मोठे उधळलेत माऊलींच्या बद्दल. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरोशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. त्याच्याही पुढे तुकोबरा सांगतात तुका म्हणे नेणो युक्तीची एकोली म्हणून ठेविली. अशा माऊलींच्या हातून ज्ञानेश्वरी निर्माण झाली, अमृत अनुभव निर्माण झाला, हरिपाठासारखा अभंग निर्माण झाले. याच्या पाठीमागचं कारण सांगतो निवृत्तीदादांची कृपा. 21,000 गोव्यांची भागवत एकनाथी भागवत तयार व्हावा ही जनार्दन स्वामींची कृपा नाथरांच्यावरती. हे सर्व संत महात्मे संत सद्गुरू परंपरेने आलेले आहेत. मधनच उपाटला एखादा मंत्र काढला की लगेच सुरू नाही. संप्रदायाची व्याख्याच इतकी छान आहे, इतकी छान आहे. संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदान करणं म्हणजे संप्रदाय. सम्यक प्रदान करणं संप्रदाय. सम्यक म्हणजे जसं आहे तसं पुढं पास करणं, प्रदान करणं, याला संप्रदाय चालवणं म्हणतात. आणि तो संप्रदाय चालवण्याचं काम या संत महात्म्याने केलं, लक्षात ठेवा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवसार जोजविले. ज्ञानोबा माऊलीने विश्वोबा खिचरणा अनुग्रह दिला, विश्वोबा खिचरणे नामदेवाला अनुग्रह दिला, नामदेवानी बंकाला अनुग्रह दिला, बंकानी वंकाला अनुग्रह दिला. आणि नामदेवरायांचेच अवतार असणारे तुकोबर आहे तेही परंपरेने आलेले आहेत. सद्गुरुराय कृपा माझ केली परिणाही घडली सेवा की गुरुपरंपरेचे अभंग म्हणतोच आपण, म्हणतो ना. म्हणजे परंपरा संत महात्मे आहे ती. नाथांची परंपरा जनार्दन स्वामीकडून आली, तुकोबरायांची परंपरा चैतन्य बाबांकडून आली, ज्ञानोबांची परंपरा आदिनाथापासून आली. कोणतेही संत घ्या परंपरेने आलेले आहेत ते. मग का आम्ही परंपरेवर विश्वास ठेवत नाही? दुर्दैव आहे, दुर्दैव. आम्ही सद्गुरू बिदगुरू मानत नाही. आमचा ज्ञानोबाच हेच गुरु, आमचे तुकोबा हेच गुरु, आमचे निवृत्तीनाथ हेच गुरु, नाथरा हेच गुरु. अरे त्या समजायला तरी तू गुरु करून घे. एवढं सोपे आहेत का संत ते? त्यांना गुरु करून घेण्याची तुझी लायकी आहे का? ते समजण्यासाठी म्हणून आधी
सद्गुरू करून घे, तेव्हा ते कुठं कळतील. अहंकार बाजूला ठेव रे राजा, अहंकार बाजूला ठेव. ही तर व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे अनुग्रहाची? ज्ञानोबाने 8व्या अध्यायात सांगितले व्यवस्थेबद्दल. काना वचनाची आहे भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवणू एक जो. काना वचनाची आहे भेटी, अर्थ कळला का? सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान एकत्र आला पाहिजे. त्याला मंत्र दान म्हणतात, मंत्र दीक्षा म्हणतात, निजबोध म्हणतात, अनुग्रह म्हणतात. सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान एकत्र आल्याबरोबर काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवणू एक जो. वस्तू होऊन उठी म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म रूप होऊन उठतो. असं तसं होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून परंपरा आलेली जी मंडळी आहेत जरूर त्यांना शरण जावं. सांगी वागीन पोपटपंची करणारी जी मंडळी भेटली तर समजा आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं. विठाल ढाला विढाला विढाला तशी ही भावंड निवृत्ती ज्ञानदेव सोपारणे मुक्ताबाई जन्माला येतानाच अशा अवस्थेत जन्माला आली. ताई दशेची वाट न पाहता, वयशीची या गावानं जाता, बालपणीचं सर्वज्ञता मिळे तया. ताई दशेची वाट न पाहता देवप्राप्तीसाठी दंडन मुंडन तीर्थाटन केली. एका पायावर उभं राहिला, मानगोटेवर उभं राहिला, रात्रात दिवस हो ध्यान केलं, पूजापाठ केली, सगळं केलं. तवा कुठं ह्याला ती अवस्था प्राप्त झाली, तवा कुठं तो देव मार्गाला लागला. तरी बी सापडत नाही तो, तरीही सापडत नाही. पण या मंडळींच्या बाबतीत तसं घडलेलं नाही. तै दशेची वाट न पाहता, वयसेची या गावानं जाता. हो, वयात याची वाटच बघायची नाही. वयात आल्यानंतर पतीचा वेध ती मुलगी घेत असते, पतीचा धावा करत असते, तिची आठवण काढत असते जोडीदाराची. पण कधी? वयात आल्यानंतर. ऐका, पण इथं वयात याचाही प्रश्न आहे. वयसेची या गावानं जाता, संबंधच नाही. येतानाच परब्रह्मरूप होऊन आलेली, येतानाच वयात होऊन आलेली, येतानाच पूर्ण भक्तीने चिंब भिजून आलेली ही भावंड. बालपणीच सर्वज्ञता मिळे तया. सर्वज्ञपणाची भूमिका घेऊन जन्माला आलेली बालपणातच ही मंडळी. आणि त्यात मुक्ताई, आणि ही मुक्ताई उपदेश करते चांग देवाला. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणारे नऊल थोरी पाडीते. आता भवनदी म्हणजे काय? जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत जे आमचे प्रयत्न चालू आहेत, ते प्रयत्न कुठं चालू आहेत? तर भवनदीत चालू आहेत. आता तुम्ही आम्ही कुठं वास करतो? त्या भवनदीत वास करतोय. भव म्हणजे दुःख, नदी म्हणजे प्रवाह, लक्षात ठेवा. भव म्हणजे दुःख. आणि परत एकदा सांगतो, आमच्या जन्माला येण्याचं प्रयोजन काय? तर दुःख भोगण्यासाठी. काय मंडळी म्हणाल, हायतवर खाऊन घ्यायचं, करू समाधान आत्म्याचं, कुणी बघितलं या पुढचं जगल्याचं? राम राम, मोज मजा ढेंजळांग टिचळांग एकदा करून घेऊया, जाऊ ते म्हटले बोंबलं तिकडे का करायचं. तुकोबराने तर परखडपणे स्पष्ट सांगितलं, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा. दुःख भोगण्यासाठी जन्म आहे, आणि ते दुःख म्हणजे भवनदीचं दुःख आहे. आणि मग त्या भवनदीमध्ये तुम्ही आम्ही गटकाळ्या खातोय, आणि या गटकाळ्यातून मुक्तता देण्यासाठी, या भवनदीच्या सागरातून मुक्तता देण्यासाठी म्हणून ही चारी भावंड चार दिशेला उभी आहेत. समुद्राच्या किनारी नाव समजा मोठी जहाज आहे, ती भरकटली, समुद्रात भरकटली. त्यावेळेला तो कप्तान काय करत असतो? किनारा शोधत असतो. काय करतो तो? किनारा शोधत असतो. पण किनारा दिसतो कधी? आहे का कोणी शाणा यातला? किनाऱ्याच्या कडेला मोठा खांब असतो आणि वरती दिवा लावलेला असतो फिरता. त्याला काय म्हणतात?
दीपस्तंभ काय म्हणतात त्याला? रात्रीच्या अंधारामध्ये सागराच्या लाटामध्ये नाव जर भरकटली तर कप्तान एका दिशेला पाहत असतो, ज्या दिशेला दीपस्तंभ आहे, आणि ते दीपस्तंभ काय करतात तर किनारा दाखवण्याचं काम करत असतं. तसं ही चारी भावंड तुमच्या आमच्यासाठी दीपस्तंभ म्हणून जन्माला आलेले आहेत, की ज्याने तुम्हा आम्हाला परमार्थाची, जगण्याची, भगवंताची दिशा दाखवली. आणि म्हणून नाथरायाने यांच्यासाठी किती छान वविलेलं बघा. जे अवलिता भाव बळे, तोडी कर्माकर्म क्रूर जळे, स्वबोधाचे नि पाणी ढाळे, काढी ती एक वेळे निजात्म तिरा. आता तीर सुद्धा कशाचं आहे? परमात्म स्वरूपाची तीर, निजात्म तिरा. जे अवलिता भाव बळे, तोडी कर्मा कर्म क्रूर जळे. हे जे जळ आहे ना, हे पाणी आहे ना, हे कर्म आणि अकर्माचं जळ आहे, क्रूर जळ आहे. स्वबोधाचे नि, स्वबोध म्हणजे अनुग्रह, स्वबोधाचे नि पाणी ढाळे, आणि काढी ती एक वेळे निजात्म तिरा. तुमच्या आमचे नाव भरकटत कुठं चालले माहिती का? संचित क्रियामानांच्या लाटा, मोडून लावी ती नीट वाटा, आत्मतटा काढी ती. म्हणून नाथराय म्हणतात वैराग्याचे निज नावाडे. हे कोण आहेत तर नावाडे आहेत. वैराग्याचे निज नावाडे, आढळ बैसले चहूकडे, स्वबोधा विषयांचे आढळ रोकडे, वेचुनी धडपडे काढी ती काठा. जीवाला स्वबोधानं निजात्म तीरावर, काठावर काढायचं काम कोण करतं? ही चारी भावंड करतात. आणि तीच भूमिका मुक्ताई घेऊन चांगदेवाला उपदेश करते. आता चांगदेवाला उपदेश करते म्हणजे ते चांगदेवर मुक्ताई बघून घेतला, आमचं काय घेणं देणं असं म्हणू नका. चांगदेव हा प्रतीक आहे. खऱ्या अर्थानं उपदेश तुम्हा आम्हाला केलाय. चांगदेवाची गोष्ट सांगत असताना आपण ख्याती वर्णन केली चांगदेवाची. 1400 वर्षाचं आयुष्य म्हणजे अति आयुष्याचं ते प्रतीक आहे. बसून कशावर आला? वाघावर. ते कशाचं प्रतीक आहे? सत्तेचं प्रतीक आहे. हातात चाबूक कशाचा? सर्पाचा. ते अनुशासनाचं प्रतीक आहे. पुढं पाठीमाग शिष्यांचा आलावा जमा, लोकप्रियतेचा आलावा जमा, ढोल दमामे ताशा गजर. हे कशाचं प्रतीक आहे? ऐश्वर्याचं आणि श्रीमंतीचं प्रतीक आहे. पण एवढं असून देखील चांगदेवाला प्रत्युत्तर देता आलं नाही म्हणून कोरपत्र पाठवलं. याचा अर्थ असा होतो, सत्ता आहे, संपत्ती आहे, धन आहे, ऐश्वर आहे, लौकिक आहे, मान आहे, सन्मान आहे, आयुष्य आहे, पण अक्कल नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. कळतंय का मी काय म्हणतोय? पण त्यांना बी काळजी नाही दादा. सत्ता, संपत्ती, धन, लौकिक, प्रतिष्ठा, मान त्यांना काळजी नाही. का? त्यांना माहित आहे पैसा असला की बुद्धिवान आपल्या दावणीला बांधता येतात. आमच्यासारखी मंडळी तर तेच काम करायला लागलेत. भगवंताच्या गुणगाणाचं वर्णनच नाही. जन बोलवले, लक्षात आलं का? त्याच 2-2 तास कौतुक. देव राहिला बाजूलाच. कठोर वाटते नाही, कडू वाटते, जरा लागते, लागायला पाहिजे. हे व्यासपीठ भगवंताच्या कीर्तिरूपाचं वर्णन करण्यासाठी. कुठले आपल्या अवकात, काय आपण द्यावासमोर? व्यापक परमात्मा ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे, अनंत ब्रह्मांड उदरी तो हा बालक नंदागरी. अनंत ब्रह्मांडाचा सत्ताधीश आहे. जर का नजर करीन वाकुडी ढासळीन ब्रह्मांडाच्या उतरणी, तेथे या देवांची प्रौढी कोण वर्णी. मी अमृत दृष्टी पाहे तरी सकाळ जिवंत होय, परी नेणती माझी सोय अज्ञान पाखंडी. काय म्हणले? पाखंडी. माझं कौतुक करायचं सोडून, माझं वर्णन करायचं सोडून, नको त्याचंच वर्णन, नको त्याचंच कौतुक सुरू केले या व्यासपीठावरनं. लाचार आहे आम्ही. का? पुढल्या वर्षीच तारीख मिळावी. मला खात्री आहे आपल्याला तारीख पुढल्या वर्षीची मिळणार नाही आणि देणार नाही तुम्ही, मला माहित आहे. पण नका देऊ. पण जे सांगतो ते फक्त कानात भरून ठेवा. ही वस्तुस्थिती आहे. आणि मला बोलवतच नाहीत का? हे म्हटले महाराज हसवत नाही, जाऊ तिकडे.
त्या अध्यात्मन विवेकन पुराण ते कशाला पाहिजे आपल्याला? 2 तास खेळवावं, हसवावं, मौज मजा करावी, याच्यापुढे काय ते आपल्याला जमत नाही. स्पष्टपणे सांगतो. कारण संतांना शब्द दिलाय, संतांचं मी वचन घेतलेलं आहे. भगवंता तुझ्या भक्ती पुढं, तुझ्या वर्णना पुढं, तुझ्या लौकिका पुढं मी काही वर्णन करणार नाही. मला सांगायचंय काय, चांगदेवाकडे सगळं आहे, पण एक गोष्ट नाही. कोणती गोष्ट नाही तर आत्मज्ञान नाही, स्वरूपाची ओळख नाही. आणि म्हणून मुक्ताईकडे आत्मज्ञान आहे. वय वर्ष 9 म्हणून कधी बी गोष्ट लक्षात ठेवा. लय मोठ्या आयुष्याची जी माणसं असतात त्यांना जेवढी बुद्धी नसते तेवढी लहानांना बुद्धी असते, त्यांना तेवढी समज असते. लक्षात ठेवा. हे उदाहरण आहे मुक्ताईने चांगदेवाचं. परिस्थिती अशी झाली, ज्ञानदादांनी निवृत्तीकडे साकडं घातलं. निवृत्ती दादा मला जायचं आहे, आम्हाला निघायचं आहे म्हणले. तुकोबाराने एका अभंगामध्ये संतांचं वैशिष्ट्य सांगितलेलं, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताय. निवृत्ती दादा त्या पद्धतीनं आमचं वागणं झालेलं आहे. आमचा कार्यभाग संपलेला, आम्हाला जाऊ द्या. जड अंतःकरणाने निवृत्ती दादांनी निरोप दिला. माऊलींनी समाधी घेतली. निवृत्ती त्यांच्या डोळ्यातनं आसू घळा 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 व्हायला लागले. अरे सर्वात मोठा मी पण ज्ञानोबा गेला. डोळ्यातले अश्रू वाळतायत न वाळतात तोपर्यंत सोपन काकाने बी 1 महिन्यात आज्ञा मागितली, चला दादा मीही निघतो आता. सासवडला सोपन काकाने समाधी घेतली अवघ्या 1 महिन्यात. जड अंतःकरणाने निवृत्ती दादा निरोप दिला. पुन्हा खंत, अरे सर्वात मोठा मी पण ही सगळी लहानी निघालीत. फक्त अवघ्या 6 महिन्याचा काळ गेला. निवृत्ती दादा आणि मुक्ताई 2 जण तीर्थयात्रा करत 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 मिहुण गावी गेले. आत्ता मुक्ताईनगर तापी नदीच्या तीरावरती गेले. आणि निवृत्ती दादांनी प्रश्न काय विचारला बघा, मुक्ते ज्ञानदादा त्याच्या वाटेने गेला, सोपान काका त्याच्या वाटेने गेला, आता तुझी दिशा कोणती तेवढं सांग. तुझी दिशा सांग. ह्यांची भाषा ऐका, ह्यांचे संवाद ऐका. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू ते तव कैसे निगमे परही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेरी सांगे. परेची भाषा जिथं संपली ते वैखरीनं काय वर्णन करणार त्याच्या संवादाचं, अशी भावंड आहे ती. आणि या भावंडाचा संवाद आहे का. मुक्ते तू कोणत्या दिशेने जाणार आहेस. त्यावेळेला मुक्तीनं उदाहरण दिलं, मुक्तीनं अभंग प्रसवला. काय म्हणते मुक्ताबाई, आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार अवघे चराचर प्रकाशत्वे. उजेड अंधार नाही तयापाशी ऐसे मुनी ऋषी जाणताती. दिशा सांगितली दिशा मुक्ताईनं. काय दिशा सांगितली, आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार. आमच्या ठिकाणी अंधारच नाही, स्वयंप्रकाशित आम्ही आहोत. अवघे चराचर प्रकाशत्वे हा शब्द संपतो न संपतो. वीज चमकली, विश्व प्रकाशमय झालं आणि क्षणार्धात मुक्ताई विजेत गुंतून गेली, विजेत लपून गेली, विजेनं समेटून घेतलं. उजेड अंधार नाही तयापाशी ऐसे मनुष्य जाणतात ती. म्हणजे आपलं ठिकाण आपला पत्ता सांगण्याचं सामर्थ्य मुक्तीजवळ आहे. आणि अशा आडाण्या चांगदेवाला मुक्ताई म्हणते, ए रिद्धी सिद्धीच्या पाठीमाग लागलायस वेड्या. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजहंसे पाणी काय. रिद्धी सिद्धीच्या पाठीमाग लागला ते ज्ञान प्राप्त करा. आत्मज्ञानी हो, सद्गुरूला शरण जा. भवनदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. भल्या भल्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. भल्या भल्याचा अर्थ कळला का. मी म्हणणारी. आणि ह्या भवनदीची लाट जरा लेटच आली कोरोनाच्या माध्यमातून. आणि भल्या भल्या पोहणाऱ्यांना ह्या 2 वर्षात उलथुनी पाडी ती अनुभवाला आला का नाही.
देतो पण पेशंट वाचवलं. काय 15 लाख घेऊन बसलायस तू येड्या? भल्या भल्या पोहणार कराय का खोटा आहे? ऐक मानवा भाई, तुकडोजी महाराज भल्या भल्यांचं उदाहरण देतात. भल्या भल्यांना कसं कामाला लावल्या भवनदीनं. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. नरा सारखा नर जलमाला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हाती लावून नशिबाला कारण तुसडाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या 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 संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा. म्हणे तुकड्या घोडे हत्ती या शिक्षणात होईल माती, घरात होईल माती, या धनात होईल माती. म्हणे तुकड्या घोडे हत्ती या शिक्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती, रावण मेला तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. नशिबाला कारण तुसडाई ढाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या 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 संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, इथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. हरिनाम घे माया सारी सोडून, हरी घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. नशिबाला कारण तुसडाई ढाई संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा, या संसारा पायी, या संसारा पायी, संसारा पायी, या संसारा पायी. म्हणे तुकड्या घोडे हत्ती या शिक्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. कळलं का अर्थ? भल्या भल्या तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या, स्मशानभूमी कुठे आहे? गावाच्या बाहेर आहे का गावात आहे? गावाच्या माऊल्यांना तुम्ही सांगा जरा. गावाच्या बाहेर आहे? अरे 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 अरे, गावाच्या बाहेर नाही पाहिजे, ती चौकात पाहिजे गावाच्या. स्मशानभूमीत चौकात ठेवून बघा. बाहेरनं उत्मात करून येऊ दे, लबाड्या करून येऊ दे, भ्रष्टाचार करून येऊ दे, गावात घुसताना चौकात पेटलेलं दिसलं की बरोबर ती ताळावी येते. आल्या खाल्या 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 खाल्या. कुठलं बी हिंडून ये, शेवटी कुठं जायचं आहे? इथं लक्षात येतं, लक्षात ठेवा. म्हणून स्मशानभूमी गावाच्या बाहेर नाही, गावाच्या मध्यभागी ठेवायचं. वाकडा पाय पडला तर विचार.
त्याच्याही पुढची गोष्ट सांगतो. आम्ही अंत्यसंस्काराला गेल्यानंतर ते चितेवर पेटत असते, धाड 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 धाड. सगळी गोळा झालेली असतात. काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही बघा. जो आला तो रमला, पण शेवटी गेला. माणसाच्या आयुष्यात काही नाही, सगळं फोल. हे कोण बोलते? जमलेली सगळं. पण समर्थ रामदास स्वामींना डोळे उघडलेत. डोळे उघडलेत. काय डोळे उघडलेत माहितीये का? सगळेजण म्हणतात गेला बिचारा. अरे त्यो गेला, पण तुझं एवढा अज्ञान. त्यो गेला, तुझा बी नंबर आहे, हे कळतं का आपल्याला? हेच मोठं अज्ञान आहे. आम्हाला वाटतं त्यो गेला म्हणजे आम्ही जाणार नाही, आम्ही अश्वत्थामाच आहे. पुढे जाय त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तो बी निघालाय त्या वाटेनं. कळतंय का? लय मोठा ज्ञान. आम्हाला वाटतं आम्ही मरणारच नाही, पण कधी उचकील गॅरंटी? कबीरदास इतकं गोड वैराग्य निर्माण केलं, इतकं गोड वैराग्य निर्माण केलं. भवनिधीचं वर्णन करताना हो कसं गोड वर्णन केलंय बघा. अल्लाह मौला अल्लाह, हल्ला करके बांग पुकारे, ओ क्या साहिब बहरा है, मूंगी के पाँव में घुंघरू बांधे वो भी अल्लाह सुनता है. गोड कवाले, गोड तो है. काय म्हणतात ते? मित्रबंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर के सभी शमशान तक. मित्रबंधु जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर के सभी शमशान तक. उससे आगे भजन ही तेरा साथी, उससे आगे भजन ही तेरा साथी. भजन के बिना अकेला जाए, भजन के बिना अकेला जाए, ये 2 दिन का मेला रहे. पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए. मित्र बंधू जलपान तक. मित्र परिवार कुठपर्यंत? खिसा गरम आहे तोपर्यंत. रामभाऊ काय बी म्हणा, तुमच्यासारखा दुनियेत माणूस शोधून सापडणार नाही. रामभाऊ फुगला कुठल्या धाब्यावर? चला पण खिसा संपू द्या. मित्र बंधू जलपान तक. बगल देऊन पळणार आहे तू. बीवी रहेगी मकान तक. बायको कुठपर्यंत? घरापर्यंत. तिथनं हे प्रवास कबीरदासाने प्रवास सांगताना हा चौघांच्या खांद्यावरचा प्रवास सांगितलेला आहे. मित्रबंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक. तिथपर्यंत ती हुंबरा ओरडून ती येत नाही स्मशानापर्यंत. एरवी मात्र येते सगळीकडं. एरवी मोटरसायकलला किक मारायचा भरवा. पण तिरडीव सवार झाले की ही जात नाही. काय कबीरदास गोड वर्णन केले. बीवी रहेगी मकान तक आणि बेटा आएगा अग्निदान तक. पोरग कुठपर्यंत? अग्निदेवपर्यंत. आता पोराचं आणि बापाचं किती पडतं दुनियाला माहित आहे अलीकडं नाही. तो बी बिचारा बाप गेलेला कळतं ना, मुंबईवर येतो येतो
केलेला आनंद असतो, पण गावाला दाखवायचा आहे का पोराच्या डोळ्यात पाणी बी नाही. बाप चौकांच्या खांद्यावर ह्याच्यातच ते काट नसत. काय नाटक करत कस बस मडकं घेत घरा 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 5 येडं काढत टाकून देत. मडकं फुटलं की लाबा लाबा बोंबालत. तू बाप नवन मी पोरगा नव. ठो 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 ठो. ते पेटकं फळकूट घेत लावत आणि जाऊन बसतं बाजूला. कबीरदासांनी इतकं विदारक वर्णन केलं, इतकं विदारक वर्णन केलेलं आहे. बाप चितेवर असतो, पोरग ते पेटवत असतं. पर पोरग कधी म्हणले का, ओ बाबा म्हातारपणात तुम्हाला सोसायचं नाही, तुम्ही या बाहेर, मी जातो आत, म्हणले का कधी? ज्यांच्यासाठी केलंयस तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. कळला का अर्थ? सगळं झालं, पेटले, सगळी बसलीत बाजूला, सगळी बसली. जो आवडे सर्वाला तो आवडे देवाला. लय वाईट झालं, लय चांगला माणूस. देवानं असं करायला नको होत. देवाच्या हातात आहे सगळे. असं करायला नको होत. आणि त्यात एक शहाणा असतो बरं का गावात. प्रत्येक गावात एक शहाणा असतो, पुढारी. तिथला बी एक पुढारी असतो, इतर ठिकाणी पुढारी असतात. लग्नात बी एक पुढारी असतो, माईक घेऊन बोलायला उगीच बडबड सुरू. हो, तसं स्मशानभूमीत एक पुढारी असतो. ती काय म्हणतात, असू दे आता, गेल्याला का परत येणार आहे, चला उठा 2-2 घास खाऊन घ्या, चला. आई शप्प सांगतो 2च घास जातो, 3रा जातच नाही. पंगत पडू दे की बुरक्या बुरक. बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का परिवार सभी स्मशान तक. ए बाप्पा जीवा, इहलौकीचा व्यवहार संपल्यानंतर या भवनदीच्या नदीतून पार होत असताना तुझ्या बरोबर कोण येतं? ही कुणी येत नाहीत, मग येतं कोण? उससे आगे भजन ही तेरा साथी. जे आयुष्यभर परमार्थ केलेलं, जे आयुष्यभर भजन केलेलं आहे तेच तुझ्या बरोबर येणार आहे. भजन के बिना अकेला जाए 2 दिन का मेला रहे. किती दिवसाचा? ये 2 दिन का, 2 दिवसाचा आहे. जीवा, तुम्ही आम्ही किती दिवसाचे सोबती आहोत. कबीरदासांनी इतकं गोड वर्णन केले, इतकं गोड वर्णन केले. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया, ही चादर, अर्थ लक्षात घ्या, ही चादर. चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस झीनी. चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस चदरिया झीनी रे झीनी. चादर ओढ़ शंका मत करियो, ये 2 दिन तुमको दीनी. किती दिवस दिले? लय नाही.
चादर ओढ शंका मत करियो, ये दो दिन तुमको दीनी। मूर्ख लोग भेद नहीं जाने, मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली किनी चदरिया। झिनी रे झिनी 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 झिनी, हे राम नाम रस बीनी चदरिया। झिनी रे झिनी, राम नाम रस चदरिया। झिनी रे झिनी, राम नाम रस चदरिया। झिनी रे झिनी, झिनी रे झिनी। चादर ओढ, तुला हे मनुष्य देह मिळालेला आहे, शंका मत करियो, भ्रमात राहू नको, संदेहात राहू नको, शंका मत करियो, ये दो दिन तुमको दिली। मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली किनी चदरिया। झिनी रे झिनी, ही विदारक सत्य आहे भवनदीचं। भवनदीत गटकळा खाणाऱ्यांनो लक्षात ठेवा, ही विदारक सत्य आहे। म्हणून भवनदीचे पाणीरगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडिते। म्हणून काय कर, उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खासी। उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खासी। भरला पूर मायेचा लोढा वाहून या जासी। भरला पूर मायेचा लोढा वाहून या जासी। उलट उलट माघारा गड्या फिरतो, उलट उलट माघारा गड्या फिरतो काशी। भरला पूर मायेचा लोढा वाहून या, भरला पूर मायेचा लोढा वाहून या। साडे 11 वाजले, अजून किती वेळ करायचंय? अजून 12 वाजेपर्यंत करायचं। बर, आता तुम्ही म्हणताय तर करूया। आज कोजागिरी आहे नाही का? को जागरती। कोजागिरीचा अर्थ कळला का? को म्हणजे माझ्यासाठी कोण जागरण करते। आता महालक्ष्मी जवळ आली, आता लक्ष्मीपूजन किती तारखेला आहे? 4 तारखेला। ती येण्यापूर्वी प्रत्येकाला विचारत असते, को जागरती, कोण कोण जागर राहते। आज रात्रभर जो जागा राहील ना, लक्षात आलं का, त्या दिवशी लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मी भरभरून त्याला देत असते। आता कोण 4 वाजेपर्यंत कीर्तनाला थांबते बघूया। मी नाही पट्ट्यात सुट्टी देणार आता, नेमका चांगला दिवस बघून त्याला मला नाही का। को जागरती, जागे राहता 5 वाजेपर्यंत। काकडा करूनच जायचं, आता सुट्टी द्यायची नाही। असो, हाताने टाळी, मुखाने भजन। उलट उलट माघारा गड्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया, तोही अर्थ घन आहे। आज प्रत्येक शब्दाची उकल आपण करत जाऊया। संतांची कृपा आहे नाही का, दोन्ही बाजूनं परब्रह्म आहेत आपल्या नाही का, त्यामुळे प्रत्येक शब्दाची उकल 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 घेत जाऊया आपण। ठीक आहे माऊली, या। घाबरला का काय 4 वाजेपर्यंत म्हटल्यावर? नाही, 12च्या पुढे जाऊन त्यांना काळजी करू नका। कारण काय आहे, आजचा आहे 3रा दिवस। कीर्तनकार बदलत असतात, श्रोता तोच असतो नाही का। कीर्तनकार बदलत असतात, श्रोता तोच असतो। श्रोता बदलत, कीर्तनकार बदलतो पण श्रोता बदलत।
कीर्तनकार बदलेला पण किती बी बुंबलून सांगू द्या, श्रोता बदलत झालं. असो, हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.